गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रोहित सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्र, आपण द सेल ऑफ युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर आपण या ठिकाणी 8 मध्ये पोहोचलेलो आहोत. तर लेक्चर नंबर 8 मध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही लेक्चर नंबर 7 पाहिला का नाही यासाठी मी तुम्हाला काही MCQ देतोय, ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. पहिला आहे, कोणत्या प्लांट मध्ये, मी पहिला विचारतो बघा, कोणत्या प्लांट मध्ये ग्लुटोरॉनिक ऍसिड पाहायला मिळते. कोणत्या प्लांट मध्ये ग्लुटोरॉनिक ऍसिड आणि गॅलॅक्टोरॉनिक ऍसिड पाहायला मिळते. हा MCQ. दुसरा एक क्वेश्चन सांगतो मी. कोनिफेरल अल्कोहोल, दुसरं नाव आहे कोनिफेरल अल्कोहोल तुम्हाला कुठं पाहायला मिळते? अल्कोहोल. जरा क्वेश्चन जरा हार्ड आहे, परंतु लेक्चर नंबर 7 तुम्ही जर क्लिअर केला असेल तर तुम्हाला ते सोडवता येईल. चला ठीक आहे की आज जरा लेक्चर आहे थोडासा हार्ड आहे, थोडं समजून घेऊया. पहिला दिलाय फ्रेगमोप्लास्ट. काय दिले बघा? फ्रेगमोप्लास्ट. वी नो दॅट सेल वॉल इज अ प्रोडक्ट ऑफ सायटोप्लाझम. आम्हाला माहिती आहे की सेल वॉल हे सायटोप्लाझमचं प्रोडक्ट आहे. सेल वॉल ही सायटोप्लाझम पासूनच बनलेली आहे. गोल्जी कॉम्प्लेक्स, ER, मायटोकॉन्ड्रिया प्ले ग्रेट रोल इन द फॉर्मेशन ऑफ सेल. त्याचबरोबर सेल वॉलला बनवण्यासाठी गोल्जी बॉडी, ER, मायक्रोट्युब्यूल काय करतात? मदत करतात. ऍट द टाइम ऑफ सेल वॉल फॉर्मेशन, बघा ज्यावेळी सेल वॉल बनणार आहे की नाही, गोल्जी बॉडी रिलीज व्हेसिकल फील्ड काय करत्या? पाऊच, असे पाऊच रिलीज करत्या, असे पाऊच. सेल वॉल मटेरियल म्हणजे सेल वॉल मटेरियल बनवण्यासाठी काय काय करत्या? गोल्जी बॉडी महत्वाचा रोल पूर्ण करत्या. आता तुम्ही म्हणणार सर अजून काय मला समजेना. 2 मिनिट बघा. तर काय आहे की ज्यावेळी प्लांट सेल डिवाइड होणार असत्या, मी काय म्हणतोय, ज्यावेळी प्लांट सेल डिवाइड होणार आहे काय घडते पहिला? तर बघा आपल्याकडे काय आहे? एक प्लांट सेल आहे. हे काय आहे? एक प्लांट सेल आहे, बरोबर आहे. ही प्लांट सेल काय करणार आहे? का डिवाइड करणार आहे. न्यूक्लियस त्याचा डिवाइड झाला, कॅरोकायनासिस झाला. कॅरोकायनासिस झाल्यानंतर की काय होणार की ह्या ठिकाणी सायटोकायनासिस होणार, बरोबर. सायटो इथे. आता तुम्हाला काय करायचंय बघा की या दोन्हीच्या मध्ये पहिली जी वॉल बनल्या काय म्हणणार? मिडल लॅमेला बनणार. ही काय झाली? मिडल लॅमेला. कालच्या लेक्चर मध्ये सांगितलंय की मिडल लॅमेला बनली आणि त्यानंतर ह्या सेलची प्रायमरी वॉल बनली इकडं आणि ह्या सेलची प्रायमरी वॉल बनली. अशा प्रकारे काय झालं? या ठिकाणी फॉर्मेशन झालं. काय झालं? सेल आता माहितीये तुम्हाला की ह्या दोघांच्या मध्ये कॉमन वॉल आहे. जी कॉमन वॉल जी आहे ती काय असणार आहे की सेल प्लेट. सेल प्लेट पुढं काय करत्या? मिडल लॅमेला मध्ये कन्वर्ट होत्या. म्हणजे तुम्हाला ही जी मिडल लॅमेला आहे की नाही दिसते, मिडल लॅमेला ज्यावेळी सेल प्लेट बनत्या, सेल ॲनिमल मध्ये काय होत्या? सेल प्लेट बनली जात्या. सेल डिव्हिजनच्या वेळी सेल प्लेट आणि ॲनिमल मध्ये सेल फिरो. ॲनिमल सेल डिव्हिजन मध्ये सेल फ्युरो मेथडनं बनत्या आणि प्लांट मध्ये सेल प्लेट बनत्या. म्हणजे सेल प्लेट बनताना काय होणार की या ठिकाणी सेल प्लेट जी पुढं लॅमेला, मिडल लॅमेला बनत्या. सेल वॉलला बनवण्यासाठी माहिती आहे पॉलिसॅकराइड पाहिजे, सेल्युलोज पाहिजे, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिनची आपल्याला रिक्वायरमेंट आहे. आणि ह्या ठिकाणी गोल्जी बॉडी जी आहे ती पाऊच समान, एक व्हेसिकल समान पाऊच तयार करत्या आणि त्यापासून पुढे जाऊन सेल वॉल बनल्या जात्या. आता आपल्याला एक क्वेश्चन काय येईल बघा. सेल प्लेट इज द प्रिकर्सर ऑफ सेल वॉल.
सेल प्लेट इज द प्रिकर्सर ऑफ सेल वॉल. सेल वॉल काय बनत्या की सेल प्लेट पासून सेल वॉल बनली जात्या. दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी एक सिक्वेन्स काय येईल बघा. या सेल प्लेटला कोण बनवतोय माहिती काय, फ्रेगमोप्लास्ट. आलं काय, हा जो फ्रेगमोप्लास्ट आहे तो काय बनवतोय, सेल प्लेटला बनवतोय. सेल प्लेट बनवत्या काय बनवत्या, सेल वॉल. आणि सेल वॉलच पुढं मिडल लॅमेला बनत्या. म्हणजे एक सिक्वेन्स जर तुम्ही लावला तर फ्रेगमोप्लास्ट नंतर काय होणार या ठिकाणी, सेल प्लेट, ह्याचा बनणार सेल प्लेट आणि ह्याच्या पुढे बनणार सेल वॉल. मग तुम्हाला एमसीक्यू काय येणार बघा, फ्रेगमोप्लास्ट इज अ प्रिकर्सर ऑफ सेल वॉल. सेल वॉलला कोण बनवत आहे, फ्रेगमोप्लास्ट. फ्रेगमोप्लास्ट पासून सेल प्लेट पासून सेल वॉल. याचा अर्थ फ्रेगमोप्लास्ट इज द प्रिकर्सर ऑफ सेल वॉल. हा एक नॉर्मल एमसीक्यू आपल्या समोर येतोय. बघा काय सांगितलंय, गोल्जी बॉडी काय करत्या, दीज वेसिकल आर नोन ॲज फ्रेगमोप्लास्ट. गोल्जी बॉडी म्हणजे काही पाऊस दिले ना, विच अरेंज टू फॉर्म अ सेल प्लॉट. ही पुढे जाऊन काय करत्या, सेल प्लेट बनवत्या. फ्रेगमोप्लास्ट आर प्रिकर्सर, बघा सरळ सरळ दिले, फ्रेगमोप्लास्ट आर द प्रिकर्सर ऑफ सेल प्लेट. नीट 2020 हा जो क्वेश्चन जाईल मुलांनो की येण्याची शक्यता आहे असं माझं मत आहे की फ्रेगमोप्लास्ट इज द प्रिकर्सर ऑफ सेल विच अल्टिमेटली फॉर्म अ सेल वॉल. बघा फ्रेगमोप्लास्ट काय करत्या, ती सेल वॉल बनवल्या. फ्रेगमोप्लास्ट पासून सेल प्लेट पासून सेल वॉल. फ्रेगमोप्लास्ट आज रिलेटेड विथ सायटोकायनेसिस. आता हा जो फ्रेगमोप्लास्ट जो आहे तो सायटोकायनेसिसच्या रिलेटेड आहे. कारण का की न्यू टर्म फ्रेगमोप्लास्ट प्रपोज्ड बाय एरना, सायंटिस्ट नाव आहे एरना. प्लॅन अँड प्लेस सेल फॉर्मेशन डिटरमाइन बाय मायक्रोट्युब्यूल. बघा लक्षात ठेवा, हा एक छानपैकी एमसीक्यू आहे. बघा छानपैकी म्हणजे काय की जिथं आपलं लक्ष जात नाही तिथं एक्झामिनर काय करतोय, आमच्यासाठी एमसीक्यू तयार केला जातोय. आता कुठं सेल वॉल बनवायची आहे बघा, प्लॅन अँड प्लेस सेल वॉल फॉर्मेशन. सेल वॉल फॉर्मेशन इथं बनवायचं ना, तर हा प्लॅन कोण ठरवतोय, मायक्रोट्युब्यूल. मायक्रोट्युब्यूल जे प्रोटीन असतात सायटोप्लाझम मध्ये, काही प्रोटीन आहेत, मायक्रोट्युब्यूल्स आहेत. ही काय करतात, कोठे तुम्हाला सेल वॉल बनवायचं आहे त्याचा प्लॅन आणि प्लेस हिने ठरवतात. म्हणजे हा सुद्धा सेकंड एमसीक्यू तुमच्या समोर आलेला आहे. आपल्या समोर या ठिकाणी इमेज आहे बघा, फ्रेगमोप्लास्ट. एक न्यू सेल आहे, टॉप पासून घेऊया टॉप व्ह्यू. तर या सेलमध्ये काय आलं बघा, सेल प्लेट बनाल्या. ही काय आली, मॅच्युरिंग सेल आहे, न्यू सेल आहे. इथे मॅच्युरिंग झाली. त्यानंतर त्याचं साईड व्ह्यू बघा, या ठिकाणी साईड व्ह्यू काय आले बघा की दोन न्यूक्लियस मॅच्युअर झाल्यावर डिवाइड होणार, दोन न्यूक्लियस बनलं. आणि मिडलमध्ये बघा हे फ्रेगमोप्लास्ट जे मायक्रोट्युब्यूल आहे, इथे काय करल्यात, सेल वॉलची प्लेस आणि प्लॅन ठरवल्यात. बघा फ्रेगमोप्लास्ट मायक्रोट्युब्यूल आहे, हे काय करतात, कुठं सेल वॉल बनवायचा हा प्लॅन तयार करल्यात. आणि इथं काय केलं, ते इथं सेल वॉल बनले जाते. एक छानशी इमेज तुम्हाला दिसते. इम्पॉर्टंट पॉइंट आहेत आजच्या लेक्चरमध्ये, सर्व इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते तुमच्या लक्षामध्ये असण्याची गरजेचं आहे. मिडल लॅमेला कॅन बी डिझॉल्व स्ट्रॉंग ऍसिड, कालच्या लेक्चरमध्ये बघितले. लिग्निन प्रोव्हाइड हार्डनेस टू सेल वॉल. सेल कोट इन प्रोटोप्लाझम, प्रोटोझोआ मध्ये जे काही सेल कोट आहे त्याला पेलिसिलियम म्हणते. पेलिकल लिहूया, पेलिकल म्हणणार. ॲनिमल सेल कोट कसे आहे, ग्लायकोकॅलॅक्स मेड अप ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड. लक्षात ठेवा की आपण काय करतोय बघा, तुम्हाला माहित असेल की आपला ब्लड ग्रुप ए आहे,
कुणाचा बी आहे, कुणाचा ए बी ब्लड ग्रुप आहे, कुणाचा ओ आहे. हे कशावर ठरवले जाते ब्लड ग्रुप? तर ब्लड ग्रुप जे आहे ग्लायकोप्रोटीन आणि लिपिड याच्यावर ठरलं जाते. आरबीसीची जी आहे, आरबीसीच्या सेल वॉलवर काही ग्लायकोप्रोटीन असतात आणि ह्याच्यावरनं की ब्लड ग्रुप ठरवलं जाते. हे आपण सर्क्युलेशन मध्ये बघायचं आहे. सर्क्युलेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे. ज्यावेळी तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन येईल की नाही त्यावेळी ब्लड ग्रुपिंग भाग येईल. बघा 19 ग्लायकोकॅलॅक्स टर्म ग्लायकोकॅलॅक्स प्रपोज बाय बेनिट दिले 1922. सम स्पेसिफिक मॉलिक्यूल वर डिस्कवर्ड इन द सेल वॉल विच आर नोन ॲज एक्सपान्सिन. तर एक्सपान्सिन म्हणजे काय? वाढवणे. समजा ही सेल वॉल आहे, काय आहे? ही सेल वॉल आहे. ह्याला एक्सपान्शन करायचं असेल, साईज वाढवायचं असेल तर ही प्रायमरी जी सेल आहे ती काय करणार? लूज होणार, थोडी लूज होणार आणि इथं सेकंडरी डिपॉझिशन होणार. याच्यावर काय होणार? मग थोडीस सेकंडरी डिपॉझिट होणार आणि अशा प्रकारे या सेल वॉलनं एक्सपान्शन केलं, आपली साईज वाढवली. आणि यासाठी विशेष प्रकारचं प्रोटीन आहे, त्या प्रोटीनचं नाव लक्षात ठेवा, एक्सपान्सिन. दीज आर कन्सर्न विथ ग्रोथ ऑफ सेल. मग तुम्हाला क्वेश्चन विचारणार की सेलच्या ग्रोथ मध्ये कोणतं प्रोटीन तुम्हाला वापरलं गेलेलं आहे? त्याचं नाव आहे एक्सपान्सिन. नेक्स्ट वन बघा. हे दिसते का बघा? जरा कलर जरा डल आहे, डार्क पाहिजे होता. हा, हे सगळं नोटबुक मध्ये लिहायला पाहिजे तुम्हाला. काय दिले? डिपॉझिशन ऑफ लिग्निन. लिग्निनचं डिपॉझिट असेल तर लिग्निफिकेशन. डिपॉझिशन सुबेरिन सेल वॉलवर सुबेरिन झालं तर सुबेरायझेशन. डिपॉझिशन ऑफ क्युटिन ऑन सेल वॉल, क्युटिनायझेशन. डिपॉझिशन ऑफ मिनरल सॉल्ट ऑन सेल वॉल, मिनरलायझेशन. स्टेनिंग ऑफ सेल्युलोज. आता एक लक्षात ठेवा, स्टेनिंगचा अर्थ कलर करणे. तुम्हाला माहिती ग्राम निगेटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह आपण बघितलं, बरोबर आहे. त्यामध्ये बघा पेप्टिडोग्लायकनला क्रिस्टल व्हायलेट आयोडीननं कलर केलं. स्टेनिंगचा अर्थ कलर होणे, रंगणे. तुम्हाला सेल्युलोजला कलर करायचा असेल तर तुम्हाला क्लोरोझिंक आयोडीन सोल्युशन पाहिजे, त्याला म्हणते सुल सोल्युशन. स्टेनिंग ऑफ पेक्टिन, पेक्टिनला कलर करा असेल तर रुटिनिन रेड पाहिजे. स्टेनिंग ऑफ लिग्निन, लिग्निनसाठी सॅफ्रन स्टेन वापरणार. स्टेनिंग ऑफ क्युटिन सुडन थर्ड. आणि हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे स्टेनिंग ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह या ठिकाणी क्रिस्टल व्हायलेट आयोडीन वापरला गेला आहे. तर हे तुम्ही नुसतं रीड केला तर एखादा एमसीक्यू यातून बनतोय. अकॉर्डिंग टू कोहेन, एक सायंटिस्ट होतं कोहेन. काय सांगतात? एक सायंटिस्ट आहेत कोहेन. ग्रोथ ऑफ सेल वॉल रेग्युलेटेड बाय ऑक्झिन प्लांट हार्मोन. प्लांटमध्ये 5 हार्मोन आहेत, त्यापैकी ऑक्झिन जो हार्मोन आहे की सेल वॉलचे इलॉंगेशन मध्ये हेल्प करते. मगाशी मी सांगितलं होतं प्रायमरी सेल वॉल थोडी लूज होत्या आणि त्याच्यावर डिपॉझिशन होत आहे आणि अशा प्रकारे सेल वॉलची काय होत्या? ग्रोथ होत्या. आउटर मोस्ट बाउंड्री ऑफ सेल विच इज आउटसाइड प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझमच्या बाहेर बोथ ॲनिमल आणि प्लांट सेल डिस्क्राइब ॲज एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स, ECM. काय म्हटले बघा? ECM ऑफ प्लांट. प्रोटोप्लाझम लिव्हिंग आहे, लिव्हिंगच्या बाहेर जी बाउंड्री जी आहे, जे मॅट्रिक्स आहे त्याला म्हटलं एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. ECM इन प्लांट, सेल वॉल अँड मिडल लॅमेला. लक्षात ठेवायचं, प्लांट मध्ये जर तुम्ही ECM बघायचं असेल तर सेल वॉल आणि मिडल लॅमेला म्हणणार. कारण मिडल लॅमेला असे आहे की दोन्ही सेल त्याला काय करू शकते की क्लेम करू शकते. बघा आपण मगाशी प्लांट सेल अशी काढली होती, ही डिवायडेशन केली आणि इथं तुम्हाला
मिडल लॅमेला दाखवलं होतं सेल प्लेट बनताना. सेल प्लेट बनलं आणि मिडल लॅमेला झाले म्हणजे काय, ही मिडल लॅमेला जे आहे ज्यावर काय ना प्रायमरी सेल वॉल ह्या सेलची या सेलची दोन सेल झाले, सेल नंबर 1 सेल नंबर 2. पण तू मिडल लॅमेला या मिडल लॅमेल्यावर रेड कलरवर दोन्ही पण प्लेन करू शकता. लक्षात. दुसरं आहे ECM ॲनिमल सेल. ॲनिमल सेल मध्ये मात्र सेल कोट किंवा ग्लायको कॅलॅक्स म्हटलं जातं. सेल कोट किंवा ग्लायको कॅलॅक्स. फ्युरिक ऍसिड. फ्युरिक ऍसिड प्रेझेंट इन सेल वॉल मोनोकॉट. लिहून घ्या, अंडरलाईन करा. फ्युरिक ऍसिड प्रेझेंट इन द सेल वॉल मोनोकॉट. तर तुम्हाला एंजिओस्पर्म प्लांट माहित असेल बघा, दिले बघा एंजिओस्पर्म प्लांट. त्यामध्ये दोन आहेत, डायकॉट आणि मोनोकॉट. मराठीमध्ये आपण एकदल द्विदल म्हणतोय, मोनोकॉट डायकॉट. मोनोकॉट मध्ये काय आहे, फ्युरिक ऍसिड प्रेझेंट इन द सेल वॉल मोनोकॉट, अब्सेंट इन द सेल ऑफ डायकॉट. मग तुम्हाला क्वेश्चन विचारणार फ्युरिक ऍसिड कशामध्ये प्रेझेंट आहे, तर आन्सर आहे मोनोकॉट. डायकॉट टाकायचं नाही. आउटर मोस्ट लेअर ऑफ प्लांट सेल प्रायमरी वॉल. आउटर मोस्ट लेअर ऑफ प्लांट मिडल लॅमेला. मिडल लॅमेला इज अ पार्ट ऑफ सेल वॉल. बघा थोडस कन्फ्यूज करून इथं काय करतील, तुम्हाला क्वेश्चन देतील, तुम्हाला आहे तसं माइंड मध्ये ठेवायला लागणार. हाऊ स्टडी. आजचा जो लेक्चर आहे थोडासा बोरिंग आहे, परंतु थोडा जास्त इम्पॉर्टंट आहे. जे बॉन्स क्वेश्चन येतात त्यातून येऊ शकतात सायकोलॉजीमध्ये. आपण काय करालोय बघा, सेलची स्टडी करालोय. आपण ऍज अ टुरिस्ट, आपण कोण आहे, टुरिस्ट आहोत. आणि टुरिस्ट समान आम्ही काय करालोय, सेलमध्ये एंटर केलो. सेलमध्ये एंटर केल्यावर पहिल्यांदा आम्हाला काय दिसलं, सेल वॉल. काय दिसलं आम्हाला, सेल वॉल दिसला. पहिला मुकाबला झाला सेल वॉल. आणि सेल वॉल नंतर आम्ही आज काय पाहणार, मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. बघा की तुम्ही सेलच्या आत जायचं असेल तर पहिला सेल वॉलच्या आत जा, म्हणजे इथनं एंट्री करणार. त्याच्यानंतर तुम्हाला सेल वॉल येणार, मग सायटोप्लाझम येणार, न्यूक्लियस येणार, त्यानंतर सेल ऑर्गन्स येणार. परंतु आपण हे सर्व पाहत असताना की सेलची स्टडी करते असताना काही आपल्याला टूल्स माहिती पाहिजे. टूल्स म्हणजे काय बघा, की सेलची स्टडी करायला आज जे असेल काही टेक्नॉलॉजी माहित पाहिजे. पहिलं दिलंय सायटोकेमिस्ट्री कम्पेअर्ड टू द सीट ऑफ प्रोड्युसर इन विच डिफरंट स्टेट युज्ड लोकलाइज्ड बायोलॉजिकल मॉलिक्यूल. सेलच्या आत गेल्यानंतर एखादा सेल ऑर्गन्सला ओळखायचं असेल तर त्याला सायटोप्लाझम मध्ये काय केलं पाहिजे, स्टेन केलं पाहिजे. बघा स्टेन म्हणजे कलर. समजा इथं मायटोकॉन्ट्रिया आहे, मायटोकॉन्ट्रिया तुम्हाला नाही कळणार तर तुम्ही त्याला स्टेन करा, कलर करा. त्याचबरोबर सायटोकेमिकल प्रोसिजर आर अप्लाय ॲट बोथ लाईट अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता इथे दोन प्रकारे वापरणार, लाईटचा वापर करतोय आपण आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लेवलवर जाणार. सायटोकेमिकल डिटरमाइन अ स्पेसिफिक क्रोमोजेनिक एजंट आर युज्ड. थोडस बघा की सेलच्या आतमध्ये जे आम्ही कंपोनंट पाहणार आहोत यांना कसं ओळखायचं, त्यांना स्टेडिंग करण्यासाठी काही मेथडची आम्हाला रिक्वायरमेंट आहे. याला आपण टूल्स म्हणतोय. डिटेक्शन ऑफ प्रोटीन. सेलमध्ये तुम्हाला प्रोटीन पाहायचं असेल तर मिलियन्स रिकॅन्ट. डिटेक्शन ऑफ पॉलिसॅकराइड, शुगरला बघायचं आहे सिप रिकॅन्ट. डिटेक्शन ऑफ लिपिड, लिपिड पाहायचं आहे सुडन बॅक बी. डीएनए पाहायचं असेल, हा क्वेश्चन आहे बघा, हा विचारलेला क्वेश्चन नीटमध्ये. डीएनए जर पाहायचं असेल एखाद्या कंटेंटमध्ये सेलमध्ये डीएनए आहे का नाही, बेसिक फ्युजन किंवा फ्युजन रिकॅन्ट. डिटेक्शन ऑफ डीएनए आरएनए दोन्ही पाहायचं आहे तर ॲक्रिडियम स्टेज डीएनए बघणार आणि ग्रीन दिसणार आणि आरएनए पिंक दिसणार.
तुम्हाला एकाच वेळी डीएनए ने आरएनएचे डिटेक्शन करायचं आहे. एखाद्या सेलमध्ये डीएनए आरएनए प्रेझेंट आहे का नाही यासाठी तुम्हाला स्टेन करावे लागणार. त्या स्टेनचं नाव आहे लिग्निन फ्लोरोग्लुनिकॉन प्लस एचसीएल लिग्निन. आता हे जे स्टेन जे आहेत हे स्टेन काय आहेत बघा, ऍक्च्युली ऍसिड आहे. लिग्निन, फ्लोरोग्लुनिक, एचसीएल आणि लिग्निन. आता ऍसिडिक नेचर मध्ये कोण आहे तेवढी नावं बघूया. ऍसिडिक नेचर मध्ये जे आहे बघा, ऍसिड फ्ल्युसिन, इकोसिन, जॉन्सन ग्रीन, मिथालिन ब्ल्यू. आणि बेसिक मध्ये आहे क्रिस्टल वायलट, सॅफ्रिन, बेसिक फ्ल्युसिन, ऍक्टोकार्मिन, हेमॅटोझायलॉन. हे बेसिक आहे. थोडस काय करा, हे नजरेवर जाऊ द्या. इम्पॉर्टंट स्टेन, महत्वाचं स्टेन कुठले कुठले आहेत बघा. तर ॲनिब्लेन ब्ल्यू फंजाईसाठी वापरणार, ऍसिटोकार्मिन न्यूक्लिक ऍसिड क्रोमोझोमसाठी, क्रिस्टल वायलेट बघा मगाशी आपण बघितलं होतं ग्राम पॉझिटिव्ह साठी स्टेनिंग करतोय आपण क्रिस्टल वायलेट. ख्रिश्चन गॅम यांनी टेक्निक शोधली. इसिड सायटोप्लाझम आणि सेल्युलोजसाठी, बेसिक फ्युजन डीएनए क्रोमोझोमसाठी. आणि हा सुद्धा मायटोकॉन्ड्रियाला ओळखायचं असेल तर जेनस ग्रीन कुठलं वापरणार, स्टेन वापरणार आपण जेनस ग्रीन आपण वापरणार. लाईट ग्रीन सायटोप्लाझम आणि सेल्युलोज. थोडस बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण भेटले सेल फ्रॅक्शन. सम सेल कंपोनंट शो कलर अदर दॅन देअर ओरिजिनल कलर विथ स्टेन. दिस फिनॉमिना इज कॉल्ड द मेटाच्युलम. बरोबर, आपण इथून बघूया सेल फ्रॅक्शन. इट इज द मेथड बाय विच सेल टिश्यू डिस्क्रप्टेड अँड सेपरेट टू व्हेरियस कंपोनंट. सेल फ्रॅक्शन मेथड involved in the following: homogenate, ultracentrifugation, biochemical analysis. तर बघा काय करतोय आपण, या टेस्ट ट्यूब मध्ये टिश्यू आहे बघा, सेल आहे. ह्याला काय केलं, चूर्ण केलं आपण, एकदम काय केलं, चूर्ण केलं, बारीक केलं असणे मिक्सर प्रमाणे. आणि हा बनला होमोजिनेट. आता होमोजिनेटला काय केलं, सेंट्रीफ्युगल फोर्स लावल्यामुळं लार्जर जे एलिमेंट्स आहेत, मॉलिक्युल आहेत, ते काय करणार, बॉटमला राहणार आणि लाइटर काय येणार, टॉपवर येणार. ह्याला म्हणायचं सेल फ्रॅक्शन. म्हणतो आपण सेल फ्रॅक्शन मेथड. बघा, होमोजिनेट म्हणजे काय, होमोजिनेशन डिस्क्रिप्टिव्ह सेल अप्लाय प्रेशर रिलीज सब सेल्युलर कंपोनंट अँड देअर न्यूट्रिशन. सेलचं जे होता त्याला काय डिस्क्रिप्टिव्ह केलं आपण, त्याला सेलला बारीक केलं, कुठलं म्हणूया किंवा मिक्सरमध्ये त्याचं ज्यूस केला म्हणूया. त्यानंतर धिस सोल्युशन कंटेन होमोजिनेटेड सेल इज कॉल्ड होमोजिनेट. सुक्रोज सोल्युशन प्रिव्हेंट क्लॅम्पिंग होऊ देणार नाही. आता मग सांगितलं अल्ट्रा होमोजिनेट प्लेस ट्यूब मध्ये घेतलं, दॅन सब्जेक्ट टू डिफरंट सेंट्रिफ्युगल फोर्स. या ट्यूबला काय केलं आम्ही, गोल गोल फिरवलं, त्याला म्हणायचं अल्ट्रा सेंट्रिफिकेशन. यामुळे काय झालं, लार्जर पार्टिकल सेटल डाऊन ऍट द लो स्पीड. लार्जर होतं ते लो स्पीडलाच बॉटम मध्ये जाणार आणि लाईट जे पार्टिकल्स आहेत ते सेटल हाय स्पीड आल्यावर टॉपवर येणार. तर अशा प्रकारे अल्ट्रा सेंट्रिफिकेशन केलं जाते. बघा परत एकदा बघूया की आपल्याकडे ट्यूब मध्ये काही एक कंपोनंट आहे, याला मिक्सर केले आपल्याला. तर केल्यानंतर काय प्युअर सेपरेट करायचं आहे. फोर्स अल्ट्रा सेंट्रिफिकेशन झाल्यानंतर पहिल्यांदा बॉटमला हेवी जमा झालं. परत दुसऱ्या वेळी बघा आपण इथं आलो, यातून काय आलं, दुसरं हेवी ब्ल्यू आहे ते जमा झालं. थर्ड वेळी जे रेड कलरचे आहेत ते जमा झालं. म्हणजे अल्ट्रा सेंट्रिफिकेशन मुळे मॉलिक्युलर आपल्या वेट प्रमाणे काय बॉटमला काय होणार, जमा होणार. रँकिंग ऑफ सेल ऑर्गॅनिज प्लांट. आता प्लांट सेल मध्ये तुम्ही काय येणार, सर्वात प्रथम न्यूक्लियस असणार टॉप.
त्यानंतर क्लोरोप्लास्ट जमा होणार, मायटोकॉन्ड्रिया येणार आणि स्मॉलेस्ट रायबोझोम राहणार आणि स्मॉलेस्ट मेम्ब्रेन ऑर्गनस लायझोझोम. तर लायझोझोम हा शेवटचा राहिला. तर या ठिकाणी सेडिमेंटरी कॉप्शंट, व्हॅल्यू ऑफ सेडिमेंटरी कॉप्शंट कॅन बी कॅल्क्युलेटेड. लार्ज व्हॅल्यू ऑफ सेडिमेंटेशन करस्पॉन्ड टू लार्जर मॉलिक्यूल. तर यामध्ये जे काही युनिट आहे ती सेडिमेंटरी कॉप्शन याप्रमाणे यासाठी युनिट किंवा इकाई वापरलेली असते. जराच राहिले. क्रोमॅटोग्राफी, क्रोमॅटोग्राफी इट वॉज द रशियन बोटनिस्ट मिकेल स्वेट इन्व्हेस्टेड द क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफीचा इन्व्हेस्टिगेशन केलं मिकेल स्वेट. तर क्रोमॅटोग्राफी टेक्निक मध्ये काय केलं बघा की क्रोमॅटोग्राफी टेक्निक मध्ये क्रोमॅटोग्राफी फिजिकल सेपरेशन ऑफ मिक्सर. बघा काय होतंय की माझ्याकडे या ठिकाणी इंक आहे, 3 प्रकारची इंक आहे. काय आहे की माझ्याकडं एक इंक आहे, ही रेड इंक आहे, एवढी इंक आहे. हा, त्यानंतर रेड इथं आहे आणि त्यानंतर ब्लॅक आहे. ही सगळी एकदम मिक्स झाल्या. काय झाले, हे सर्व काय झाले एकदम मिक्स झाले. आणि याला हे काय आहे बघा, फिजिकल आहे, फिजिकल क्रोमॅटोग्राफी फिजिकल सेपरेशन ऑफ मिक्सर इन टू. हे एकातच मिक्स झाल्या आणि मला याला वेगळं वेगळं करायचं आहे. यासाठी क्रोमॅटोग्राफीचा उपयोग करणार. इट इन्व्हॉल्व पासिंग मिक्सर विच कंटेन analytic through stationary phase which separate from other molecule mixture of allowed isolate. माझ्याकडे काय झाल्या या तिन्ही शाई आहेत ते एकातच मिक्स झालेल्या आहेत. असं काय झाले सगळं मिक्स झाले आणि आता मला काय पाहिजे की सेपरेट पाहिजे. तर यासाठी आम्ही क्रोमॅटोग्राफी वापरणार. बघा तर माझ्याकडे काय आहे की ही जी सही आहे एकात मिक्स झाली आहे. बघा समजा इथं ग्रीन आहे, ऑरेंज आहे, व्हायलेट आहे, ब्लॅक आहे. ह्यामध्ये मीडियम मिक्स केलं आणि हे फिजिकल मिक्स झाले, केमिकली बॉन्ड झाला नाही यांच्याकडं. प्रत्येक शाईचा मॉलिक्युलर वेट वेगळा असणार. समजा या ठिकाणी ग्रीन आहे, जर मॉलिक्युलर वेट जास्त असेल म्हणजे पहिल्यांदा खाली येणार. 2 नंबरला काय होणार, ऑरेंज खाली येणार. 3 नंबरला या ठिकाणी ब्ल्यू येणार आणि व्हायलेट येणार. आणि याला आम्ही बाजूला घेणार वेगवेगळ्या पाऊचमध्ये. अशा प्रकारे आम्ही परत काय करणार, ह्याला आपण बाजूला घेऊ शकतो. इम्पॉर्टंट नोट आहे, बरोबर आहे. दुसरा आहे मायक्रो स्पेक्ट्रो फोटोकेमिस्ट्री. मायक्रो म्हणजे सूक्ष्म लहान, स्पेक्ट्रम म्हणजे वेव्हलेंथ मध्ये, फोटो लाईट. आता इथं आम्ही लाईटचा वापर करणार. इट इज युज्ड डिटरमाइन क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ केमिकल प्रेझेंट इन ट्रेस अमाऊंट सेल. सेल मध्ये एकदम थोड्या प्रमाणात जे काही केमिकल आहे त्याला शोधण्यासाठी मायक्रो स्पेक्ट्रो फोटो मेट्री. इट बेस्ड ऑन प्रिन्सिपल that every compound absorb only specific wavelength. ही जी फिनॉमिना आहे कशावर अवलंबून आहे माहिती काय की प्रत्येक पार्टिकल जो आहे, प्रत्येक कंपाऊंड जो आहे एक ठराविक स्पेक्ट्रमची लाईट ऍब्सॉर्ब करतोय. तुम्हाला माहित असेल की फोटोसिंथेसिस मध्ये क्लोरोफिल ए काय करतोय बघा की ह्या ठिकाणी की 400 to 700 नॅनोमीटर वेव्हलेंथची लाईट इथले ऍब्सॉर्ब करतोय. रेड आणि ब्ल्यू जास्त लाईट ऍब्सॉर्ब करतोय. ह्या टेक्निकवर की एखादा मायन्यूट, मी काय म्हणाले मायन्यूट पेक्षा ट्रेस जो मॉलिक्युल आहे याला शोधण्यासाठी आपण या टेक्निकचा काय करतोय, यूज करतोय. लक्षात बघा. दुसरं आहे द स्पेक्ट्रो फोटोमीटर. आता काय केलं इथे मशीन यूज केल्या. काय केल्या बघा, मशीनचा वापर केलाय. इज अ मशीन दॅट सेंड लाईट. या मशीन मध्ये लाईट सेंड केल्या आणि पिगमेंट जे आहे
ज्यांना आपल्याला ओळखायचं आहे, पिगमेंट अँड मेजर द फ्रिक्शन लाईट ट्रान्समिटेड, त्यातून किती लाईट ट्रान्समिटेड व्हाल्या, कोणत्या वेव्हलेंथची व्हाल्या, यासाठी स्पेक्ट्रोफोटोमीटरचा यूज केला जातो. तुम्हाला माहिती असेल, जो डीएनए आहे, न्यूक्लिक ऍसिड जो आहे, तो काय करतोय, डीएनए ऍब्सॉर्ब 260 नॅनोमीटर किंवा आपण म्हणतोय 2600 एंगस्ट्रॉम या वेव्हलेंथची लाईट ऍब्सॉर्ब करतोय आणि डीएनए वर होतोय म्युटेशन. त्यानंतर मगाशी क्लोरोफिल जो आहे 440 नॅनोमीटर तर 660 वेव्हलेंथची लाईट ऍब्सॉर्ब करते, ब्लू ग्रीन. प्रोटीन जे आहे 210 नॅनोमीटर 280 नॅनोमीटर वेव्हलेंथची लाईट करते. तर लक्षात ठेवा की डीएनए ही लाईट काय करते, ऍब्सॉर्ब करते, याला म्हणते युव्ही रेज, आणि या युव्ही रेज मुळे म्युटेशन घडतंय. लक्षात ठेवा, यामुळे काय होते, म्युटेशन. तुम्हाला माहित आहे की 99% म्युटेशन हार्मफुल आणि 1% आहे युजफुल. काय झालं, या युव्ही रेज न हा नॉर्मल डीएनए आहे, माहिती आहे तुम्हाला, हा काय आहे, कुठला बॉन्ड आहे, फॉस्फेट आणि हायड्रोजन बॉन्ड दिसत आहेत. तर ह्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड काय आहे, इथं कट व्हायला बघा, या म्युटेशन मुळे हायड्रोजन बॉन्ड इथं कट होतोय. याचा अर्थ युव्ही रेज जे असतात ते डीएनए ला हार्मफुल आहेत. तर मुलांनो, या ठिकाणी हा लेक्चर पूर्ण झाला. थोडासा किचकट आहे, अवघड आहे, पण तो परीक्षेसाठी तुम्हाला युजफुल आहे. परत स्टडी करा. नेक्स्ट लेक्चर मी नेक्स्ट डेला पाठवेन. ओके, बाय, टेक केअर.